नमस्कार. नात्यातील वादळ भाग 10. रविवार उजाडला. समर्थ धनश्रीला भेटण्यासाठी घरी येणार होता. आई बाबा एका कार्यक्रमाला जाणार होते, म्हणून मग बाहेर कोठे भेटण्यापेक्षा घरी निवांत बोलता येईल हा विचार करून धनश्रीने समर्थला घरीच भेटू हा निरोप पाठवला होता. समर्थच्या येण्याची वेळ झाली. भाग्यश्रीची घालमेल वाढली होती. दारावरची बेल वाजताच घाईघाईने भाग्यश्रीने दार उघडले. "ये, तुझीच वाट पाहतोय आम्ही. तू बैस, मी धनश्रीला तू आल्याचे सांगून येते." "भाग्यश्री, 1 मिनिट." समर्थचे हे शब्द ऐकण्यासही भाग्यश्री थांबली नव्हती. "धनश्री, समर्थ आला आहे." "आलेच मी, तू पाणी घेऊन ये." धनश्री बाहेर आली. समर्थने उठून नमस्कार केला. "समर्थ, बैस बैस. कसा आहेस?" "आय एम ओके." भाग्यश्री पाण्याचे ग्लास घेऊन आली. समर्थ गटागटा पाणी पिऊ लागला. ते पाहून धनश्रीला हसू आले. "समर्थ, सावकाश पाणी घे. कुठलेही टेन्शन घेऊ नकोस. एका मैत्रिणीला भेटायला आलायस असे समज." "ओ, थँक्यू धनश्री. घरातले वातावरण कसे आहे?" "ठीक नाही. आईने तर माझ्याबरोबर पूर्ण अबोला धरला आहे. बाबाही फक्त कामापुरतेच बोलतात." "मामांना काही कळवले का?" "नाही अजून." "तुझ्या मनात काय आहे सरळ आणि स्पष्ट सांग. मी फक्त भाग्यश्री आणि भाग्यश्रीशीच लग्न करणार. घरच्यांनी विरोध केला तर मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार. नाहीच ऐकले तर मग माझा नाईलाज होईल. म्हणजे त्यांच्या आशीर्वादाशिवाय लग्न करावे लागेल. तू तसे केल्यानंतर तुझा निर्णय तुला स्वतःला अपराधी समजू लागला तर, गिल्टी समजू लागलास तर पुढे पुन्हा दुसरे प्रश्न निर्माण होतील." "नाही, तसे नाही होणार. मला माहिती आहे मी करेक्ट आहे. जिच्यावर प्रेम केले तिच्याशीच लग्न. यात चूक कसली? तुझ्या आईवडिलांचा विरोध असेल तर आमच्याही घरी विरोध होईल. धनश्री, प्लीज हेल्प अस." "ते तर मी करणारच आहे. फक्त तू तुझ्या निर्णयावर ठाम असला पाहिजेस. आणि जितक्या लवकर होईल तेवढं मामांना कळव, नाहीतर फार प्रॉब्लेम निर्माण होईल." "जस्ट मिनिट." म्हणत समर्थने आपला फोन खिशातून काढला. नंतर नंबर डायल केला. धनश्री आणि भाग्यश्री एकमेकींकडे पाहू लागल्या. दोघींच्याही मनात एकच प्रश्न होता, हा कोणाला फोन करतो आहे? "हॅलो मामा, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे." "अरे बोल ना." "आता काय जावई होणार आहेस माझा, तेव्हा तुझे बोल अलगद झेलावे लागणार." "मामा, तसे काही समजू नका. गंमत करतोय रे तुझी. सांग, काय सांगायचे आहे?" "मामा, याविषयी आपण प्रत्यक्ष बोलूया." "अरे मग ये, विधीलाही भेटशील." "मामा." "अरे हो, मामा आहे तुझा." "आहेच आहे. विधी जाम खुश आहे, तेव्हा तुला चिडवण्याचा हक्क तर." "मामा, तुम्ही उद्याच इकडे या. अर्जंट." "अर्जंट? का रे?" "प्लीज उद्या या, आपण बोलू." "कशाबद्दल बोलायचे आहे तुला एवढे अर्जंट?" "लग्नाबद्दल, त्या निर्णयाबद्दल." "म्हणजे?" "अरे समर्थ, काय बोलतोयस तू? उद्या समक्ष बोलू. आणि मला हेही माहिती आहे माझा लाडका मामा माझे बोलणे समजून घेईल. ठेवतो, बाय." "अरे पण." मामा काहीतरी बोलत होते, पण समर्थने फोन बंद केला. डोळे मिटून श्वास सोडला. क्षणभराने डोळे उघडले. "काय व्हायचे आहे ते आता उद्याच होणार." "समर्थ, घाई तर नाही ना होत?" भाग्यश्री म्हणाली. धनश्री म्हणते ते बरोबर आहे. उगाच वेळ घालवण्यात अर्थ नाही, नाहीतर प्रश्न वाढतच जातील. आणि हो, उद्या काय होईल माहिती नाही. नाती तुटतील, भांडणे होतील, रडारड, मानसिक दबाव, आकांड तांडव सर्व होईल. याला सामोरे जाण्याची तयारी आहे माझी. पण भाग्यश्री, उद्याच काही निर्णय घ्यायची वेळ आली, ताबडतोब लग्न करण्याचा प्रसंग आला तर तू साथ द्यायला पाहिजेस. मागे होऊन चालणार नाही." "अरे बापरे, उद्याच लग्न? ते कसे जमणार?" भाग्यश्री घाबरून म्हणाली. "भाग्यश्री, उद्याचे उद्या बघू आपण. आता घाबरून जाऊ नकोस." धनश्रीने धीर दिला. "अगं पण अजून आईबाबांनाही काही माहिती नाही. तेही बघू. उद्या मामा येणार आहे याची कल्पना आईबाबांना द्यायला पाहिजे. मी पूनम आणि सोहमलाही सर्व सांगते." "हो, त्यांना सांगायलाच पाहिजे. तुम्ही दोघे बोलत बसा, मी चहा आणते." धनश्री चहा करण्यासाठी आत आली. "समर्थ, मला खूप भीती वाटते रे." "मलाही, पण आता घाबरून बसण्याचे दिवस सरले. आपल्याला धीट व्हावेच लागणार आहे." "भाग्यश्री, येईल त्या प्रसंगात मला साथ देशील ना?" "ऑफकोर्स समर्थ. मला तरी आता तुझ्याशिवाय जगण्याचीही कल्पना सहन होत नाही. तू म्हणशील ते मी करेन." "तूही आज तुझ्या आईबाबांना सांग." "ठीक आहे." धनश्री आहेच सोबतीला. धनश्री चहा घेऊन आली. "भाग्यश्री, समर्थ म्हणतो आहे आजच तूही आईबाबांना सांग." "मीही तोच विचार केला आहे समर्थ. आमचे आईबाबा खूप समजून घेतात आम्हा दोघींना. ते योग्य तोच सल्ला देतील. आणि समज त्यांना हे अयोग्य वाटले तर?" समर्थच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. "समर्थ, तू तुझ्या घरची आघाडी सांभाळ, मी इकडची सांभाळते." धनश्रीच्या बोलण्याने दोघेही शांत झाले. तिघांची त्याच विषयावर थोडा वेळ चर्चा झाली. समर्थ जाण्यासाठी उठला. "समर्थ, प्लीज डोके शांत ठेव, संयम ठेव, आणि काय झाले ते लगेच म्हणजे लगेचच कळव. प्लीज. माझाही जीव टांगणीला लागला आहे हे लक्षात ठेव. आणि आज तुमच्या घरात काय झाले तेही तू आजच कळव, कितीही रात्र झाली असेल तरी."
नक्की कळवते. समर्थ घरातून बाहेर पडला. भाग्यश्री, आई बाबा थोड्या वेळात येतील. मला वाटते आधी जेवण करूया, नंतर बोलूया त्यांच्याबरोबर. मी कशी आणि काय बोलू हेच मला समजत नाही ग. हे बघ, तू फक्त विषयाला सुरुवात कर, पुढे मी सांभाळून घेते. तू त्याची काळजी करू नकोस. मला बाबांची भीती वाटते. मलाही वाटते. बघूया आता हा प्रश्न कसे वळण घेतो ते. काहीही घडू दे, तू संयम ठेवशील हो ना? प्रयत्न करीन ग. ओ माय गुड गर्ल. धनश्रीने तिला जवळ घेतले. दोघींच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दारावरची बेल वाजली. भाग्यश्री, डोळे पुस, आई बाबा आले, मी दार उघडते. मी तोंड धुवून येते. ओके, तू जा. धनश्रीने दार उघडले. आई बाबा घरात आले. अरे, घर एकदम शांत शांत, उमाबाई म्हणाल्या. आताच टीव्ही बंद केला. भाग्यश्रीने रडका सिनेमा लावला होता. दोघींना अश्रू आवरेनात. बंद केला टीव्ही. कोणता पिक्चर ग? मधूनच पाहत होतो, नाव नाही समजले. आहे कुठे भाग्यश्री? येईल एवढ्यात. बरं, कार्यक्रम कसा झाला? एकदम मस्त, शंकरराव म्हणाले. केवढी ती गर्दी, बाई बाई, अगदी मोठ्या लग्नासारखी. हो, हे मात्र खरे. अमृत महोत्सवी कार्यक्रम होता, तोही दादा पाटलांचा. अपेक्षा होतीच गर्दीची. उमा, आज दादासाहेबांचं जे रूप पाहिलं ते यापूर्वी मी कधी पाहिले नव्हते. म्हणजे अगं, पहाडासारखे व्यक्तिमत्व, करारी, धाडसी, खंबीर. एखाद्याच्या पाठीशी दादासाहेब आहेत म्हटलं की जणू मेरू पर्वताचा आधार वाटतो त्या व्यक्तीला. समोर सिंह गर्जून आला तरी न डगमगणारे दादासाहेब आज मात्र हळवे झाले होते. सहकार्यांनी, कार्यकर्त्यांनी, नातेवाईकांनी उधळलेल्या त्या स्तुतीसुमनांच्या वर्षावात त्यांच्या प्रेमाने दादासाहेबांचे डोळे वरच्यावर भरून येत होते. हळूच डोळ्यांच्या कडा पुसत होते. खरे आहे तुमचे. कौतुक, स्नेह, प्रेम, माया, ममता प्रत्येकालाच हळवे बनवते. आई बाबा, तुम्ही बोलता आहात ते एकदम करेक्ट आहे. प्रेमात हळवा होतो माणूस. धनश्री बोलून गेली. उमाबाई आणि शंकररावांनी एकदम चमकून एकामेकांकडे पाहिले. म्हणजे तू? अगं बाई, प्रेमात पडली नाहीस ना? प्रेमात पडले, पण मी नाही. यावर उमाबाई परत काही बोलणार हे जाणून त्यांना अडवत शंकरराव म्हणाले, उमा, तिला बोलू दे आधी. घरातला प्रॉब्लेम नाही ना? मनावरचे दडपण उतरले. सांग ग. तरीही उमाबाई म्हणाल्या, प्रॉब्लेम घरातलाच आहे आई, भाग्यश्रीचा. भाग्यश्रीचा? हाऊ पॉसिबल? मलाही आजच सर्व समजले आहे. भाग्यश्री, ए भाग्यश्री, आधी बाहेर ये. उमाबाईंचा आवाज कडक झाला. आई बाबा, प्लीज रागवू नका, प्लीज. धनश्रीने समजावण्याचा प्रयत्न केला. भाग्यश्री हॉलमध्ये आली, डोळे अश्रूंनी भरलेले. आई म्हणत ती उमाबाईंच्या कुशीत शिरली. भाग्यश्री रडू लागली. तिला रडताना पाहून आई बाबा दोघे हबकलेच. भाग्यश्री, अगं आधी काय ते स्पष्ट सांग, उमाबाई तिला म्हणाल्या. ही अशी रडतीये का? काळजीने शंकरराव म्हणाले. त्यांनाही काळजी वाटू लागली. बाबा, आई, तुम्ही घाबरू नका. भाग्यश्री, तू आधी तुझे रडणे थांबव पाहू, त्याशिवाय कसे बोलता येईल? भाग्या बाळा, शांत. काय ते आधी कळू दे, त्याशिवाय आमचाही जीवाचा घोर कमी होणार नाही. उमाबाईंनी भाग्यश्रीला समजवले. हळूहळू भाग्यश्री शांत झाली. धनश्रीने तिला पाणी दिले. आर यू ओके नाऊ? धनश्रीने विचारले. डोके हलवीत होकारार्थी उत्तर दिले भाग्यश्रीने. तू सांगतेस ना? धनश्रीने विचारले. हो. भाग्यश्रीने स्वतःला सावरले होते. मी जाणीवपूर्वक तुमच्यापासून लपविण्याचा प्रयत्न नाही केला. मुळातच सर्व गुंतागुंतीने सुरू झाले. आई, मी कॉलेजला जाऊ लागले तेव्हा एका मुलाबरोबर माझे भांडण झाले होते. मी सांगितले होते, आठवते तुला? हां, आठवले. उंदीर काय बरे? हा, तो समर्थ. पुढे आमची म्हणजे पूनमची आणि माझी त्यांच्या ग्रुपबरोबर मैत्री झाली, हेही तुला माहिती आहे. हो, आणि तू, पूनम आणि कोणतो सोहम त्यांच्या प्रेमाबद्दलही बोलली होतीस, उमाबाई म्हणाल्या. त्या दोघांनीच मला आणि समर्थला असे जाळ्यात जखडले. आय मीन, त्यांना वाटत होते आम्ही दोघे एकमेकांना परफेक्ट आहोत. मग त्यांनी आम्हा दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आम्ही दोघं त्या दोघांवर जाम चिडलो, भांडलो, पण नंतर कळलेच नाही आम्ही कधी एकमेकांच्यात गुंतून गेलो. कधीनी काय घडले खरेच समजले नाही, आणि समजले तेव्हा दोघेही आश्चर्यचकित झालो. नाही म्हणत दोघेही, हा समर्थ मुलगा कसा आहे, तू पाहिलास का? शंकररावांनी उमाला विचारले. हा, एकदा घरी आला होता तेव्हा काय भाग्याचा एक मित्र म्हणून पाहिला होता, उमाबाई म्हणाल्या. आणि तू धनश्री? मुलगा चांगला आहे, घरही पाहिले आहे त्याचे, चांगले आहे, मोठा बंगला. तो मोठेपणा नको सांगूस. तुझ्या बहिणीचा जोडीदार म्हणून कसा वाटला? छानच, प्रश्नच नाही. धनश्रीने आपले मत सांगितले. अहो, तुम्ही तरी काय हे धनश्रीला विचारता? तिला तरी काय समजणार तुमच्या प्रश्नाचा रोख? भाग्या, उद्या त्याला भेटायला ये म्हणून निरोप दे. उद्या? बाबा, उद्या नाही जमणार त्याला. का? उद्या म्हणजे? बाबा भाग्यश्रीला रडू आले. अरे, भेटायला बोलवले आहे, मारणार नाही त्याला. बाबा, उद्या तर सर्व भवितव्य अवलंबून आहे, म्हणून तर भाग्यश्री मनातून घाबरलेली आहे. आता आणखीन हे काय? कसले आणि कोणाचे भवितव्य?
बाबा, नुकतेच या दोघांना म्हणजे आपल्या भाग्यश्रीला आणि समर्थला आपण प्रेमात पडलोय याची चाहूल लागली. तोच एक प्रॉब्लेम झाला आहे. त्याच्या घरच्यांनी विरोध केलाय, हो ना? बाबा, त्याच्या घरी हे माहीत नाही अजून. म्हणजे उद्या सांगणार आहे तो. घरचे काय म्हणतील त्यावर भवितव्य अवलंबून आहे. अरे, घरच्यांनाच विचारून हे करायचे असते का? शंकरराव रागावले. बाबा, समर्थचे लग्न त्याच्या आईवडिलांनी त्याला न विचारता ठरविले आहे. काय? त्याला न विचारता? शक्य तरी आहे का हे? बाबा, त्याच्या मामाची मुलगी आहे. मामाने प्रस्ताव दिला आणि ती आपल्या समर्थला आवडतच असेल असे समजून घरच्यांनी त्याला न विचारताच होकार दिला. 2-3 दिवसांपूर्वी हे समजले. मग त्याने काही सांगितले की नाही? मामाच्या मुलीबरोबर लग्न करणार नाही हे त्याने आपल्या आई वडिलांना सांगितले, पण त्याचा नकार त्यांना पटलेला नाही. उद्या काय घडणार आहे? त्याने मामाला बोलवले आहे. तो मामा त्याचा फेवरेट मामा. त्या मामाचा हा लाडका भाचा. अच्छा, आता आले लक्षात. भाग्या, अगं तू रडू नकोस. बघू तो त्याच्या परीक्षेत पास होतोय का आणि नंतर काय ते बघू. पण बाबा, तो म्हणाला जर त्याचा नाईलाज झाला तर तो घरच्यांना पटवून देऊ शकला नाही तर धनश्रीला पुढे बोलवेना. धनश्री तर काय, सॉरी म्हणेल आणि भाग्याच्या आयुष्यातून निघून जाईल. त्याला प्रेम म्हणायचे का? बाबा, तो म्हणालाय नाईलाजाने आपल्याला तडकाफडकी लग्न करावे लागेल. काय लग्न? तडकाफडकी? हे काय बाहुलाबाहुलीचं लग्न आहे? आयुष्याचा प्रश्न आहे हा. हे होणे अशक्य. ज्या मुलाला अजून मी पाहिलेला नाही, ओळखत नाही, अशा मुलाबरोबर लग्नाची परवानगी द्यायला मी वेडा वाटलो? की मला माझ्या मुलींची काळजी नाही? डोक्यावरचे ओझे समजत नाही आम्ही. तुम्ही दोघी म्हणजे आमचे जीव की प्राण आहात. ते होणे शक्य नाही. आमचा प्रेमाला विरोध नाही, पण मुलाला पारखणार, नंतरच निर्णय घेणार. बेटा, मुळातच प्रेम आंधळं असतं असे म्हणतात. त्याला खरे खोटे, चांगले वाईट काहीच कळत नसते. आमच्यासारख्या मोठ्यांनीच डोळसपणे पाहायचे, समजून घ्यायचे आणि समजवायचे देखील. अगदी बरोबर बोललात. माझेही तेच म्हणणे आहे. तुम्हाला विरोध करायचा म्हणून आम्ही कधीच विरोध करणार नाही. आमचे म्हणणे किंवा आमची पसंती हाही आग्रह नसेल. जात पातही पाहणार नाही, पण माणूस कसा आहे, संस्कार कसे आहेत, आमच्या मुलींना सांभाळेल, प्रेम देईल आणि जीवनभर साथ देईल. कर्तबगार असा असावा तो. आई, समर्थ तसाच आहे. माझा विश्वास आहे त्याच्यावर. देव करो आणि तो तुझ्या विश्वासास पात्र हो. उद्या काय ते त्याच्याकडून कळेल, नंतर आपण बघू. आता बेटा शांत झोप. आम्हाला तो योग्य वाटला तर आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. जास्त टेन्शन घेऊ नकोस. आणि तो तुम्हाला नाही आवडला तर? भाग्या, आत्ताच कशाला ती चर्चा? बेटा, तुझ्यावर आणि धनश्रीवर आमचा विश्वास आहे. तुम्हाला योग्य अयोग्य, चांगलं वाईट पारखायला शिकवलंय आम्ही, तेव्हा उथळपणे तुम्ही कधीही वागणार नाही याचा विश्वास आहे आम्हाला. थँक्स आई. मी खूप घाबरले होते. तुमच्यापासून लपविले म्हणून वाईटही वाटत होते. खरेच मी सांगणार होते, पण असू दे. भाग्या, तुमच्या दोघींची जेवणं झालीत की नाही? छे ग, जेवायचीच इच्छाच नाहीये, धनश्री म्हणाली. उपाशी झोपले की उंदीर मामा काय करतो माहिती आहे ना? उमाबाईंनी हसत विचारले. रात्री येऊन केस कुरतडतो. दोघींनी हसत उत्तर दिले. चला तर, मी वाढते, तुम्ही जेवून घ्या. धनश्री आणि भाग्यश्री जेवून झोपायला गेल्या. उमाबाई आणि शंकरराव आपल्या रूममध्ये आले. आज दोघेही आपापल्या विचारात होते. उमा, तुलाही मोठा धक्का बसला ना? आपल्या मुली मोठ्या झाल्या हो. आपल्याला त्या अजूनही लहान वाटत होत्या, अल्लड निरागस, आपल्या पंखांखाली वाढणाऱ्या, आणि आज लक्षात आले आपल्या चिमण्या मोठ्या झाल्या आहेत. आपले अंगण त्यांना पुरेनासे झाले. उमाबाई म्हणाल्या. पंखात बळ आहे त्यांच्या. आकाशही खुणावते आहे त्यांना. भरारी घेऊ पाहतात. उमा, हे स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. आपणच पिल्लांना अजून पिल्लू समजतोय. भाग्यश्री, आपली भाग्यश्री, तिला दुसऱ्या कोणाच्या प्रेमाची गरज वाटू लागली. उमा, आपले प्रेम कमी पडते असा अर्थ घेऊ नकोस. हे आपलं प्रेम वेगळं आणि ते प्रेम वेगळं. मला का ते समजत नाही? उमा, मागच्या आठवड्यात तू धनश्रीविषयी बोलली होतीस. तिच्यासाठी स्थळ बघूया. पण भाग्यश्री, मलाही हा धक्का आहे. आता आपण काय करायचे बघूया. उद्या तो समर्थ काय निर्णय घेतो. म्हणजे आपण हे स्वीकारायचे? आधी त्याला बघतो, पारखतो, नंतर ठरवू. महत्त्वाचे म्हणजे आपल्या भाग्यश्रीने पसंत केलाय त्याला, तेव्हा आता आपलीही जबाबदारी वाढली आहे. तो योग्य वाटला तर प्रश्नच नाही, पण तसे नसेल तर मात्र आपण सावकाशपणे न रागवता तिला ते समजवण्याचा प्रयत्न करायचा. मला खात्री आहे भाग्यश्री समजून घेईल. तसे झाले तर ठीकच, नाहीतर बी पॉझिटिव्ह, सर्व ठीकच होईल. आता शांत झोप. माझी झोपच उडाली आहे. उमा, असे करून कसे चालेल? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मला खात्री आहे यातून सगळं ठीक होईल. उमाबाईंनी डोळे मिटले. त्यांच्या डोळ्यासमोर भाग्यश्रीची अनेक रूपे तरळून जात होती. त्यातच त्या झोपी गेल्या. इकडे भाग्यश्री आणि धनश्री बोलत होत्या. धनश्री, आई बाबा समर्थला ॲक्सेप्ट करतील ना? हो ग, तू नको काळजी करू. पण
समर्थ मामाच्या दबावाला बळी पडला तर? मलाही तोच चिंतेचा विषय वाटतोय. तू समर्थला फोन केलास का? हो, त्याला बोलले की आईबाबा तुला भेटल्याशिवाय त्यांचा निर्णय सांगणार नाही. तो खूप टेन्शनमध्ये वाटत होता. टेन्शन तर येणारच. असो, आता चर्चा बंद, डोळे मीट आणि झोप पाहू. भाग्यश्रीला झोप तर येत नव्हती, पण धनश्रीच्या सांगण्यावरून तिने डोळे मिटले. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.